अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. तुमचा भाऊ तिकडे सिरियस आहे आणि तुम्ही दोघंही आपापसात भांडताय. सध्या ना आमच्याबरोबर काहीही होऊ शकतं. सगळ्याची भीतीच बसली आहे मनात. इतके वाईट विचार येतात ना डोक्यात. एक काम करशील, तिला माझ्यापासून जरा दूर ठेव. इथे येऊ देऊ नकोस. हां. Shut up. Just shut up. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बापा तू घाल पोटी. भाऊजी कधी आलात? कधीच काही पत्ता लागला नाही. भाऊजी तुम्ही टीव्हीवरची बातमी ऐकली? हो, ती साहिलच्या हत्येची ना. ती ऐकल्यापासून तर मनच थाऱ्यावर नाहीये माझं. ती ऐकल्यापासून सगळीकडे फोन करून पाहिले मी. कुणालाही मेघनाबद्दल काहीही माहित नाहीये. मी पण सगळीकडे जाऊन आलो बहिणी. ती ज्या ज्या ठिकाणी जाते, ज्यांना भेटते, सगळ्यांकडे चौकशी केली, पण कोणीच तिच्याबद्दल काहीही बोलायला तयार नाही. यांना सांगितलं नाहीत ना?
अजून तरी नाही. नाही, त्याला सांगू नकात. भाऊजी, पोलिसांना कळणार नाही ना मेघना साहिलच्या सोबत होती म्हणून. नाही म्हणजे अजून तरी कळलेलं मला दिसत नाहीये. ते जर कळलं ना तर ते तिच्या मागे लागतील. नाही पण वहिनी, मेघना जाताना साहिल बरोबरच गेली. साहिलची हत्या जेव्हा झाली तेव्हा मेघना तिथे नव्हती. मेघना गेली कुठे? समजूतदार मुलगी आहेस ना. मी आता काय सांगतोय ते शांतपणे ऐक. अजिबात आरडाओरडा करायचा नाही. पळून जायची कल्पनाही करू नकोस. मी सांगितलेलं कळतंय ना तुला? मी जे काही करतोय ते तुझ्यासाठी, तुझ्या फायद्यासाठी. घाबरायचं कारण नाही. विश्वास ठेव, तुला काहीही होणार नाही. अशाच एका उज्ज्वल प्रभाती कशी आहे तब्येत? नाही म्हणजे कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. भूक लागली असेल ना? हो. वाट बघताय कोणाची? हो, अजून घरनं आलं कसं नाही कोणी. अच्छा, त्यांची वाट बघताय? नाही, घरनं कोणीच येणार नाही. का? का नाही येणार? सहज, म्हणजे माझ्या अनुभवावरनं सांगितलं. म्हणजे कसं असतं ना, पहिले 4 दिवस सगळेच नातेवाईक भेटायला येतात, पण हळूहळू सगळेच दुर्लक्ष करतात. काहीतरी काय बोलतेस? नाही नाही, मी आपलं माझ्या अनुभवावरनं सांगितलं. ओके, मी खायला घेऊन आली, खाऊन घ्या थोडंसं. नाही, येईल सिंधू, येईल एवढ्यात. आलाच घरनं डबा तर मी खाईन, चालेल ना?
फारसं आवडत नाही, अर्धच ठीक आहे. सफरचंद नाही आवडत. मोसंबा खायचंय का? नाही, मी नंतर. अगो बाई, हे अजून इथेच आहेत. भाऊजी, भाऊजी, हां अहो तुम्ही अजून इथेच आहात? गेला नाहीत हॉस्पिटलमध्ये? नाही म्हणजे मी चाललोच होतो वहिनी, आता निघालोच होतो मी, पण ते काय झालं? नाही नाही म्हणजे एवढं गंभीर नाही काही, घाबरण्यासारखं नाही काही. पण गंमत काय झाली वहिनी, आता हॉस्पिटलच्या चक्रामध्ये का नाही माझ्याजवळचे सगळे पैसे संपून गेले. बाई, आता एवढं मोठं घर गहाण टाकायचं तर चांगला सावकार लागते की नाही, तर शोधणं हे ते, तरी मी जास्त पायीच फिरतो बरं, टॅक्सी बिक्सी असं काही. किती पैसे हवेत? 2000 रुपये द्या. 2000? 1000 द्या, पायी जातो. आणते. तू काय करतो तिकडे? हा मी म्हणजे नाही, आता चाललोच होतो हॉस्पिटलला. मग जा ना. हा चाललो आता. घ्या. पैसे कसले? चंदू, अरे तू काय वेड आहेस काय? आता हॉस्पिटलमध्ये जाणं येणं खर्च लागते का नाही माणसाला? काही पैसे नाही. तुला काही लाज वाटते की नाही रे? घरात प्रसंग काय, परिस्थिती काय, जरा मेघनाला शोधायला मदत कर ना आमची. हे आता तोंडवर करून बोलतो ना, ते तरुण पोरगी घराच्या बाहेर पडले ना, तेव्हा बोलायला पाहिजे होतं हे असं. काय? वहिनी तुम्ही सुद्धा जबाबदार आहे बरं याला. हा, तुम्ही मोठ्या शहरात राहता, 4 बुक शिकलेले आहे म्हणून स्वतःला हुशार समजता, आणि असेच संस्कार मग मुलांवर होतात, आणि असं बेफिकर वृत्तीनं मुलं वागतात, मग त्यांचं काय चुकतं? गप्प बस. मेघना तशी नाहीये. अरे मग गेली कुठं बाबा ती? हं? अरे उद्या सगळ्या लोकांना कळलं का यांची मुलगी गायब होती, तर काय तोंड दाखवायचं आम्ही? आणि गावात तर आमची आबरूच गेली म्हणून समजा वहिनी, आता काय राहिलं? काही न बोलता घरात निघणारच की नाही. भाऊजी, नाही नाही, त्याला बोलू द्या वहिनी. तो पण शहरात राहिलेला आहे, 4 बुक शिकलेला आहे, हुशार माणूस, मोठा माणूस आहे बाबा. बोल बोल. चालता हो इथून. मी तर चाललोच होतो ना आता. आता काय म्हणजे हॉस्पिटलमध्ये जातो म्हणा. एक दिवस माझा हा मानसिक संतुलन बिघडवणार आहे. घ्या, चहा घ्या. तू कशाला एवढा त्रास घेतेस? घरून आलाय का चहा? नाही, अजून कसं नाही आला पण चहा. कधी कधी तुझ्या अनुभवाचे बोल खरे वाटायला लागतात. एखादी नवीन विकत घेतलेली वस्तू आणि पेशंट सारखेच. 4 दिवस नव्याची नवलाई, 4 दिवस कौतुक, मग कोणी विचारत नाही. जाऊ देव, पण भरपूर आराम घेताय ना. आराम कसला? इतके विचार डोक्यात चालू आहेत, आराम मिळूच शकत नाही. वेळच्या वेळी चहा मिळाला नाही की चिडचिड होते नाही? हो, पण आज घरून आला कसा नाही चहा? छान आहे. छान केलाय चहा. थँक्स. मी स्वतः बनवलाय. हो, म्हणूनच सांगितलं. एनिवे, इथे असेपर्यंत आता भरपूर आराम घ्या. मी निघते. एक विचारू? विचारा ना. मला डिस्चार्ज कधी मिळणार? इथे कोणीही आपल्या मर्जीने येत नाही. खूप कंटाळा आलाय मला इथे. कधी एकदा घरी जाईन असं झालंय. पण इथून कोणालाही आपल्या मर्जीने जाताही येत नाही ना.
अशाच एका उज्ज्वल प्रभाती जेवून घे. नकोय मला. मी तुला समजवलं ना व्यवस्थित. चंदू, चंदू, अरे काय चाललंय तुझं? कसला विचार करतोयस एवढा? माफ कर, मी थोडा माझ्या विवंचनेत होतो. आपण भेटल्यापासून 4 वेळा मी तुला विचारलं तुझ्या जॉबचं काय झालं. तू अजून त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. सांग ना. मला वाटलं माझी मानसिक अवस्था बघून तुला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. दादा इस्पितळात आहे, मेघना बेपत्ता आहे आणि वहिनींची मनस्थिती काही फार बरी नाही. अशा कौटुंबिक परिस्थितीत मी कुठेही काम नाही करू शकणार. चंदू, तुला एक विचार. मला असं वाटतं विचारण्यासाठी माझी संमती घ्यायची काही गरज नाही. चंदू, किती दिवस तू घरच्यांसाठी जगणार आहेस? मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. हे बघ चंदू, प्रत्येकाच्या आयुष्यात छोटे मोठे काही प्रॉब्लेम असतातच. तसेच तुझ्या दादा बहिणींच्याही संसारात प्रॉब्लेम्स आहेत. अरे पण ते तू स्वतःच्या अंगावर कशाला घेतोयस? त्यांचे प्रॉब्लेम त्यांना फेस करू दे ना. चंदू, तुला स्वतःचं एक आयुष्य आहे आणि मला वाटतं ते कसं जगायचं याचा विचार तू करायला हवास. सारी, तू कधीपासून असा स्वार्थी विचार करायला लागलीस? अरे हे बघ, मला इतकंच म्हणायचंय की कृपया या विषयावर बोलू नकोस. बस. मेघना कुठे आहे? काकू, मेघना कुठे आहे? काय म्हणालीस? मेघना. मेघना? काकू, अशा काय दिसताय तुम्ही? तब्येत बरी नाहीये का? सगळ्या घराचीच तब्येत बिघडलीये बघ. मेघना दिसत नाहीये. घरी नाहीये का? अगं, डान्स कॉम्पिटिशन होती ना दिल्लीला. काहीतरी काय बोलताय काकू? म्हणजे काय? म्हणजे मी पण जाणार होते दिल्लीला. अगं, मग का नाही गेलीस? हो, म्हणजे माझंही सिलेक्शन झालं होतं, पण ती कॉम्पिटिशनच रद्द झाली. काय? हो. कॉम्पिटिशन रद्द झाली? एकालाही वेळ नाही. मी इकडे हॉस्पिटलमध्ये जगलोय का मेलोय एकालाही बघायला वेळ नाही. सगळेजण कामात बिझी. वहिनी, तुम्ही कधी आलात भाऊजी? आत्ता चाल. काही पत्ता लागला?
भाऊजी, मेघनाची मैत्रीण आली होती. काय म्हणाली ती? तिने जी माहिती सांगितली ना ती ऐकून मला धक्काच बसला. काय सांगितलं? दिल्लीला डान्स कॉम्पिटिशन होती ना ती रद्दच झाली होती म्हणे. काय? मग आपली मेघना गेली कुठे? काहीच कळत नाहीये. भाऊजी, हे प्रकरण काही आता साधं सुद्धा राहिलेलं नाहीये. मला तर खूपच भीती वाटते. असं घाबरून जाऊन कसं चालेल बहिणी? मला असं वाटतं आपण पोलिसांची मदत. नाही, नको. त्यामुळे साहिलच्या खुनात उगाचच मेघनाचं नाव बोललं जाईल. पण दुसरा पर्याय काय? तिने तरी आपल्याशी संपर्क करायला नको होता का? अहो पण भाऊजी, ती तरी कुठल्या परिस्थितीत आहे काय माहित. ते खरंच आहे म्हणा. काय बहिणी, आपण असं हातावर हात ठेवून गप्प बसून राहायचं? माझा दादा भरोसा फक्त त्याच्यावर आहे. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभा